नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण ऐकत आहात प्रीत नव्याने बहरली या कथेचा भाग 17. आजी सानिकाला म्हणाली की सौरभला फोन करून सांग की तो तिथून निघून जाईल. उगाच वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. अगं पण आजी, तो निघाला आणि बाबा तिथे पोहोचले तर? नंतरचं नंतर बघून घेऊ, आजी म्हणाल्या आणि सानिकाने सौरभला फोन करून सांगितलं. हॅलो सौरभ, बाबांची उगाच वाट बघत बसू नकोस, तू निघून जा. अगं नाही, थांबतो थोडा वेळ, असं म्हणून त्याने फोन ठेवला आणि काही सेकंदातच तिथे प्रताप पोहोचले. हॅलो सौरभ. हॅलो सर. काय झालंय? इतका नर्वस का दिसतोस तू? काही नाही सर. ओ, सो सॉरी. तुला बराच वेळ वाट बघावी लागली. ऍक्च्युली मी एका मीटिंग मध्ये अडकलो होतो. मला तिथून निघताच आलं नाही. नाही सर, काही हरकत नाही. मी ओके आहे. बस ना, तू बस. सर तुम्ही बसा ना. दोघेही खाली बसले. वेटर, 2 कॉफी प्लीज. प्रतापने ऑर्डर दिली. बोल सौरभ, तुझ्याबद्दल काही माहिती सांग. सौरभने त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्याच्या घरी कोण कोण असतं, त्याचं घर कसं आहे, त्याचं स्टेटस काय आहे, तो आता काय करतो, तो पुढे काय करणार आहे, त्याचे फ्युचर प्लॅनिंग काय आहे, त्याने सगळं काही प्रतापला सांगितलं. ओके, किती प्रेम करतोस तू आमच्या सानिकावर? खूप प्रेम करतो सर. तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. ओके, तिच्यासाठी तू काही करू शकतोस. मग एक काम कर, तू इथून दूर कुठेतरी लांब निघून जा. नाही सर, मी तिच्यासाठी काही करू शकतो याचा अर्थ मी तिच्या आनंदासाठी काही करू शकतो. मी इथून दूर निघाल्यानंतर तिला आनंद नाही तर दुःखच होणार आहे. ओके, तू आमचं घर पाहिलंस? नाही सर. आमच्या घराचं जेवढं किचन असेल ना, किंवा आमच्या घराचा जेवढा हॉल असेल ना, तेवढं संपूर्ण तुझं घर असेल, असं मला तरी वाटतं. माझ्या सैनिकाला आनंदात कसा ठेवणार आहेस तू? इतक्या मोठ्या बंगल्यात राहणारी ती तुझ्या एवढ्याशा घरात कशी ऍडजस्ट करेल? सर तुम्ही मला एक संधी द्या, मी सगळं करून दाखवेन. खूप पैसा कमवेल आणि सगळं अचीव करेन. एवढं सोपं वाटतं तुला? मी एवढ्या वर्षापासून बिझनेस करतो आहे. मला हे सगळं उभारायला बरीच वर्ष लागली आणि तू काही महिन्यात किंवा वर्षभरात काय करून दाखवणार आहेस? सर मी खूप मेहनत करेन. खूप मेहनत करेन आणि एक गोष्ट बोलू का सर? माझ्याजवळ भलेही पैसा कमी असेल, पण मी सानिकाला आनंदात नक्कीच ठेवेन. पैसा म्हणजे सगळं काही नसतं ना. चेहऱ्यावरचे समाधान, आनंद छोट्या छोट्या गोष्टीतून मिळतं. छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळवता येऊ शकतो. आणि तिला माझ्या घरी राहायला कदाचित रुळायला थोडा वेळ लागेल, ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल, पण ती करेल हे सगळं. मला खात्री आहे सर. मी तुम्हाला शब्द देतो, जर आमचं लग्न झालं तर मी सानिकाला घरची आठवण कधीच येऊ देणार नाही. तिला कधीच दुःख देणार नाही. रात्रंदिवस मेहनत करून मी पैसा कमवेल आणि तिच्यासाठी छानसं घर बांधेल. माझ्याकडे तुझ्यासाठी ऑफर आहे, प्रताप म्हणाले. ऑफर? काय ऑफर आहे सर? हे बघ, माझा एक बिझनेस पार्टनर आहे, त्याची कंपनी बँकॉकला आहे. त्याला एक असा माणूस आहे जो त्याची कंपनी हँडल करू शकेल, सांभाळू शकेल आणि पुढे ग्रो करू शकेल. त्याला विश्वासू माणूस हवा होता आणि मी तुझं नाव रिकमेंडेड केलंय. तुला एक्सपिरियन्स नाहीये, पण काही महिन्यात तुला एक्सपिरियन्स येईल. तिथे तुला सगळं शिकवतील. तुला फक्त खुर्चीवर बसून ऑर्डर सोडायची. बाकी तुझ्या खाली मध्ये बरीच माणसं काम करायला असणार आहेत. ही तुझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे असं समज. पण हा, तुला हे सगळं लग्न आधी करावे लागेल. एका वर्षात तू जर हे सगळं अचूक करू शकलास तरच सानिकाचे लग्न मी तुझ्यासोबत लावून देईल. सर मी तुम्हाला विचार करून जर उत्तर सांगितलं तर चालेल का? नाही म्हणजे अचानक मी तुम्हाला नाही सांगू शकणार. मला घरी पण बोलावं लागेल. काही हरकत नाही, हे माझं कार्ड ठेव. तुम्हाला कधीही भेटायला येऊ शकतोस किंवा कॉल केला तरी चालेल. ओके सर. थँक्यू, थँक्यू सो मच. सौरभ तिथून निघाला. बँकॉकचं प्रपोजल ऐकून त्याला आनंद झाला होता, पण तो उदासही झाला होता. सौरभ घरी आला. त्याने त्याच्या घरी सगळं सांगितलं. मुलगा परदेशी जाणार, चांगले पैसे कमवणार म्हणून तेही आनंदित होते, पण मुलगा आपल्यापासून दूर जाणार म्हणून दुःखीही झाले होते. सौरभने सानिकाला फोन केला. तिला सगळं काही सांगितलं. सानिका, काय करायचं आता आपण? तू जा, बाबांना सिद्ध करून दाखव, तुझ्यातही काहीतरी आहे.
तू सगळं करू शकतोस हे दाखवून दे त्यांना. अगं पण तुला एकटीला टाकून मी कसं काय जाऊ? आणि माझ्या मागे जर त्यांनी तुझं लग्न अंशुमनसोबत लावून दिलं तर? नाही, असं काही होणार नाही. तू निर्धास्तपणे जा. बँकॉकला स्वतःला प्रूफ कर आणि नंतर मला मागणी घालायला ये. मी तोवर तुझी वाट बघेन. आणि हो, उद्या आपण भेटतोय ते शेवटचं. बाबांना तुझा निर्णय कळव. अगं शेवटचं काय? मला जायला अजून 1 महिना तरी लागेल. अगं व्हिसाची प्रोसिजर वगैरे व्हायची आहे आणि बरीच कामे आहेत अजून. ओके, पण बाबांना कळव लगेच. हो, मी सांगतो. चल बाय. सौरभने प्रतापला फोन करून तो जायला तयार असल्याचं सांगितलं. प्रतापने त्याची जाण्याची सोय, तिथे राहण्याची सोय, सगळं काही सेटल केलं. सौरभच्या मोबाईलवर एक कॉल आला. नंबर कोणाचा आहे हे कळलं नाही, तरी त्याने तो फोन उचलला. हॅलो. हॅलो सौरभ, प्रताप बोलतोय. सर तुम्ही? सॉरी, माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता. सर बोला ना. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये ये. सर असं अचानक उद्याच, म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? त्याने घाबरतच विचारलं. अरे तुझा व्हिसा तयार करावा लागेल. त्यासाठी आधी काही प्रोसिजर करावी लागते. तुझा इंटरव्ह्यू घेण्यात येईल. तुझी काही कागदपत्रे लागतील. मी तुला सगळे डिटेल्स पाठवतो. तू उद्या शार्प 11ला माझ्या ऑफिसमध्ये पोहोच. ओके सर. सौरभने लगेच सानिकाला फोन केला. हॅलो सानू, ऐक ना. अगं तुझ्या बाबांनी मला उद्या त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलंय. पण माझ्याकडे पण फॉर्मल ड्रेस नाही. मी जीन्स आणि टी शर्टवर जाऊ शकणार नाही. तू ये ना, आपण माझ्यासाठी एक ड्रेस घेऊया. अरे हो हो, किती भडाभड बोलतोयस. जरा शॉर्ट्स घे. यू डोंट वरी, मी आर्यनचा एक सूट आणते. तू वेडी आहेस का सानिका? तुझ्या बाबांच्या समोर त्यांच्याच मुलाचा सूट घालून जाऊ का? त्यांच्या काही लक्षात येणार नाही, मला माहित आहे. मी येते. अगं पण. तिने फोन बंद केला. सानिका सूट घेऊन आली. दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आपल्या आपल्या घरी गेले. सौरभला रात्रभर झोप लागलेली नव्हती. उद्या ऑफिसमध्ये काय होईल याचाच विचार सतत त्याच्या मनामध्ये घोळत होता. पहाटे पहाटे त्याला कशी तरी झोप लागली. आईच्या ओरडण्याने सकाळी तो जागा झाला. बघितलं तर 8 वाजले होते. तो ताडकन उठला आणि ओरडतच खोलीतून बाहेर गेला. आई, आई, अगं उठवलं का नाहीस? मला बाहेर जायचं आहे ना, मला लवकर उठवायचं होतं. कुठे जायचंय तुला? सानिकाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये जायचंय. त्यांनी मला 11 वाजता बोलावलंय. अरे 11 वाजता ना? मग आता बराच वेळ आहे अजून. तू इतका पॅनिक का होतोय? आई, एक तर मला रात्रभर झोप लागली नाही ग. कसं तरी पहाटे पहाटे डोळा लागला. बरं तू पटकन तयार हो, मी काही खायला बनवते. सौरभ तयार झाला, नाश्ता करायला बसला. तो खूप स्पीडने खात होता. अरे सावकाश, ठसका लागेल. आई बोलतच होती की तेवढ्यात त्याला ठसका लागला. कसा बसा त्याने नाश्ता केला आणि तो निघाला. अरे बराच वेळ आहे अजून, एवढी घाई का करतो? थांबेल मी तिथे जाऊन, मला उशीर करायचा नाहीये, असे म्हणून सौरभ घरातून बाहेर पडला. बरं, सावकाश जा. तो ऑफिसमध्ये पोहोचला. त्याचा इंटरव्ह्यू झाला. त्याने सर्व कागदपत्रे सबमिट केली. काही वेळाने तो घरी आला. त्याला आता थोडं रिलॅक्स वाटत होतं. काही दिवसानंतर त्याचा व्हिसा तयार झाला. 2 आठवड्यानंतर सौरभ निघणार होता. सौरभला काहीच करायची गरज पडली नाही. प्रतापनेच सगळं काही करून दिलं होतं. सगळा खर्चही प्रतापनेच केला होता. सौरभची हळूहळू पॅकिंग सुरू झाली होती. त्याच्याकडे हवे तसे कपडे नव्हते. त्याने सानिकाला फोन केला. हॅलो सानू. हां, बोल रे. झाली का तयारी सगळी? माझ्यासोबत शॉपिंगला चल ना प्लीज. कधी जायचंय? तुला जर वेळ असेल तर आत्ताच चल ना. ओके, मी रेडी होते आणि तुला मॉलमध्येच भेटते. दोघेही भेटले, खरेदी झाली आणि त्यानंतर सौरभने तिला घरी सोडलं आणि तोही त्याच्या घरी गेला. हळूहळू दिवस सरकत होते. सानिका आणि सौरभ रोज फोनवर बोलत होते. क्रमशः. लेखिका ऋतुजा अतुल वैरागडकर. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.